फारसं या काही या सगळ्या काळामध्ये काही लोकांनी तुमच्या ह्या प्रवासाच्या हेतूबद्दल काही शंका घेतली असेल, काही लोकांना असं वाटलं असेल की हा पैसे मिळवण्याचा, प्रसिद्धी मिळवण्याचा, रेकॉर्ड मिळवण्याचा असा एक उपक्रम आहे, याच्यावर कशी मात केलीत? नाही. टू बी फ्रँक, अगदी माझं व्यक्तिगत उदाहरण आहे, त्याच्यामध्ये मला मोठेपणा नाही आहे. त्याग तर असंख्य लोकांनी केला आहे सर. मी कधी विसरू शकत नाही. मी आणि कोणीही विसरू नये की ज्या भगतसिंगांनी आणि चंद्रशेखर आझाद, वासुदेव बळवंत फडके यांची फाशीवर जाण्यासाठी स्पर्धा चालायची, त्या देशामध्ये ज्या महात्मा गांधींनी आपल्याला एक चांगला नीतिमूल्यांचा मार्ग दाखवलेला आहे, त्याचा विसर कुठेतरी पडत चाललेला आहे. पुन्हा माणसांनी आता स्वातंत्र्य काळामध्ये घेण्याची जी सुरुवात झाली ना, ती द्यायला सुरुवात करायला पाहिजे. म्हणून मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये अगदी मोठेपणा नाही, मी माझा प्रॉव्हिडंट फंड आणि माझी ग्रॅच्युटी त्यातले 25 लाख नेट याच्यामध्ये खर्च केलेले आहेत. म्हणजे तुम्ही याच्याकरता कोणाकडे हात पसरले नाही? कोणाकडेही नाही सर, कोणाकडे स्वतःच्या खिशात येस प्रॉव्हिडंट फंड ज्याच्यावर तुम्ही मजा करू शकला असतात, अनेक ट्रॅव्हल वरून स्वित्झर्लंड पाहू शकला असतात, काही केलं नाही, तर तुम्ही हा देश पाहिला आणि या देशाला सुधारायला, या देशाचे बिघडलेला एक प्रकारचा प्रवास जो आहे तो सुधारण्याकरता तुम्ही हा प्रवास केलात. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि अरुणाचल प्रदेश ते गुजरातपर्यंत या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला भेटलेली तरुणाई या देशाबद्दल नेमका काय विचार करते असं वाटलं? सर, तरुण वर्ग काय, बालक वर्ग काय, सगळा हिंदुस्थानचा माणूस खूप चांगला आहे सर. इतका प्रेमळ आहे आणि इतकं ते हवं ते करू शकतात. पण आमच्याकडे एवढी माणसं भ्रष्टाचार करतात, एवढे नाही सर, ते हाताच्या बोटावर मोजणारी माणसं आहेत सर, त्यांच्याकडे जाऊ नका. हिंदुस्थान खरोखर चांगला आहे. मला एक वाईट अनुभव नाही ना. 8,000 किलोमीटर प्रवास केला, या देशातल्या अनेक राज्यांना भेटलेला माणूस सांगतोय की हा देश खरोखरच वाईट नाही, इथल्या लोकांना कुठेही घोटाळे नकोय, इथल्या माणसाला करप्शन नकोय, त्याला खुशालीच फक्त हवी आणि त्याच्याकरता तो वाटेल ती गोष्ट करायला तयार आहे. सर, मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, काश्मीरला निघालो तेव्हा मला सांगितलं टेररिस्टची भीती आहे. अरुणाचलला निघालो तेव्हा मला सांगितलं इथे तुम्हाला बोडोंची भीती आहे, नक्सलाईटची भीती आहे, MP मध्ये गुंडांची भीती आहे. सर, एक अनुभव नाही ना. मी रात्री बेरात्री माझी गाडी कुठेतरी उभी राहायची, मी कुठेतरी चालत राहायचो, पण एक अनुभव तर यायला पाहिजे. मला जंगली श्रापदांपासून त्या कुठे त्रास झाला नाही आणि माणसांपासून तर नाहीच नाही. म्हणजे पूर्वी आपल्याकडे म्हणायचे की हा देश कसा आहे तर काठीला सोनं बांधावं आणि काशी यात्रेला जावं, तुमच्या काठीचं सोनं सुद्धा चोरलं जाणार नाही, तसाच हा देश अजूनही असं वाटतं. देश तर चांगलाच आहे सर, सहिष्णू देश आहे अतिशय. आणि लोक मला सांगायची सर की तुमचा उद्देश इतका चांगला आहे ना, तुम्हाला नक्सलाईट त्रास देणार नाहीत, बोडो त्रास देणार नाहीत. तर रुपईच्या पुढे मी आलो होतो आणि विनाकारण एक माणूस सायकलने जात होता डाव्या बाजूने आणि तो मला सांगत होता, काही नाही, मी त्याशी बोललोही नाही, पण तो मला सांगत होता, भाई साहब आप बाय बाजू से चलो. म्हटलं याला काय करायचं आहे. अगोदर माझा थोडा इगो होता. म्हटलं 4,000 किलोमीटर मी चालून आलो आणि हा मला सांगतो इकडनं डाव्या बाजूने चालायचं. म्हटलं समोरून वाहनं येतात, ते दिसतात आपल्याला. तर तो काही थांबायला त्याने पुन्हा पुढे गेला, पुन्हा म्हणाला, भाई साहब बाय बाजू से चलो, खतरा नाही आहे, भाई साहब बाय बाजू से चलो. म्हटलं अरे बापरे, हा एकदा दोनदा तीनदा सांगतोय, म्हणजे हा काहीतरी सांगतोय. आणि तुम्हाला खरं सांगतो, या मिशनमध्ये मी ऐकायला शिकलो आणि मी त्याने सांगितलेलं ऐकलं आणि माझा 80% प्रवास यावेळी डाव्या बाजूने झाला आणि सुरक्षित झाला. आणि त्यामुळे माझा असं दृष्टिकोन झाला की जी माणसं भेटतात ना सर, आपण जे म्हणतो ना देवदूत वगैरे वगैरे, तेच आहे. तुमचा दिनक्रम कसा असायचा? माझा दिनक्रम बघा, मी पहाटे ॲव्हरेज 5ला चालायचो, पण या खास करून या मोहिमेमध्ये तुम्हाला खरं नाही वाटणार, मी 3:30ला चालायला लागायचं. पहाटे 3:30ला. तुम्ही उठायचा, तुमच्याबरोबरचे ड्रायव्हर आणि इतर मंडळी उठायचे का? सर, अतिशय मला जीवाला जीव देऊन त्यांनी काम केलेलं आहे. मी परत सांगतो, मला पहाटे उठल्यानंतर बरोबर मी काही आयुर्वेदिक किंवा नेचरोपॅथीची औषधं मी घेतो, नाही असं नाही, पण ती कशी प्रिकॉशनरी, म्हणजे काही होऊ नये म्हणून. मला एक्झॅक्टली असं काही नाही आहे. तर मी 3:30ला मी उठून चालायला, कारण अरुणाचल म्हटलं ना तर तो सूर्यकिरणा पहिला पडणारा प्रदेश आहे तो सर. आणि तिथून मी चालायला लागायचो, उजाडलेलं असायचं, तर 4ला मी चालायला सुरुवात करायचो. मग नंतर 8-8:30ला वगैरे असं उजाडलं की मग गाडीला बोलवून घ्यायचं आणि एका ठिकाणी सांजा आणि पोहे हे नाश्ता आणि चहा घ्यायचा. पुन्हा 8-8:30 नंतर चालायला सुरुवात करायची.
पुन्हा त्या गाडीला बोलवून घ्यायचं, जिथे जेवण करायचं तर मुक्काम बघावा लागायचा त्यातल्या त्यात, किंवा इथे उभं राहणं सुरक्षित आहे. मग त्या ठिकाणी त्या गाडीला बोलवून घ्यायचं, मग थोडं जेवण घ्यायचं, 3-4 पोळ्या, भाजी, असं ठराविक जेवण आहार, आणि संध्याकाळी पुन्हा प्रत्येक भागात तर तुम्हाला पोळी भाजी मिळणार नाही, मग कसं जुळवून आम्ही घेतलं? करायचो ना. तुम्ही करायचं? सामान सर्व सर मी भरलेलं होतं. जसं त्या गाडीचं 5,000 रुपये भाडं दिवसाचं मी भरायचो ना, आणि सामान सगळं भरलेलं होतं, आणि असं सगळं. तर ते स्वयंपाक तयार करायचं होतं. संतोष गरुडे आहे ना, तो स्वयंपाक तयार करायचा. अरुण आहे तो बघायचा. मग तुम्ही लोकांशी संवाद साधायचा, त्यांच्याशी बोलायचा, त्यांना तुमची जी पंचसूत्री आहे त्याच्याविषयी समजावून सांगायचा. तुम्ही जे बोलायचा ते लोकांपर्यंत पोहोचायचं का? कारण तुमचा वेश वेगळा, तुमची भाषा वेगळी, एक प्रकारे तुम्ही वेगळ्या प्रांतातून आलेले, तुमच्याकडे संशयाने नाही पाहायला गेलं? कुठेच नाही संशयाने गेलं. मी सांगतो, यावेळी माझ्या 20 शाळा झाल्या सर. सरकारी शाळांची अवस्था इतकी वाईट आहे सर्वत्र, म्हणजे राग येईल, संताप येईल अशी अवस्था आहे. ना त्या भिंतींना प्लॅस्टर आहे, ना एक ग्राउंड+1 मी एका ठिकाणी बघितलं, त्यांना कठडे नाही आहेत सर. आणि मुलांची संख्या बऱ्यापैकी आहे. मुलांना बसायला बेंच नाही आहेत, बाकडी नाही आहेत, खाली जमिनीवर बसतात. जेमतेम 10वी 11वी 12वीच्या पोरांना बसायला बाकडी. आणि मुलांना शिकायचंय, मुलांना शिकायचंय सर. आणि फार वाईट अवस्था आहे सर. या गोष्टीकडे तरी लक्ष द्यायला पाहिजे. आणि मला सर्वात प्रकाशाने जाणवला मुद्दा तो बालमजुरी सर. म्हणजे या देशातल्या वृद्धांकडे बघायला पाहिजे, जो एक चांगला प्रकारे कामामध्ये येऊ शकतो. वृद्ध म्हणत नाही मी, ज्येष्ठ नागरिक माझ्यासारखे. आणि बालक, मी 2 ठिकाणी धाब्यावर बघितली, मुलं अशी ठिकठिकाणी आहेत, पण त्यांना आतमध्ये नेऊन मारलं सर. या बालमजुरांसाठी देखील आपल्याला काम करायचं. त्यांनी काय गुन्हा केला की त्यांना शिक्षण नाही? आणि आमच्या इथे आम्ही सगळे संत्र्यांचे आणि राजकारणी लोकांचे आणि इंडस्ट्रियल लोकांचे आणि आमचे पोरं आम्ही इंग्लिश मीडियममध्ये टाकतो, चांगलं शिक्षण देतो. आणि त्या मुलांना सर मी उन्हामध्ये बघितलं आहे, भर उन्हामध्ये एक मुलगा येतो आणि काहीतरी ते स्टीलचं तारा असतात ना गंजल्या फिंजलेल्या, त्या गोळ्या करून येतो. अनवाणी पोरगा तो येतो, तो तिथे त्या माणसाला ते देतो. मी चहा घेत होतो, त्याला त्याने दिलं. त्या माणसाने ते त्या तराजूमध्ये टाकलं, काय वजन केलं माहीत नाही. त्या मुलाला त्यांनी 1 रुपया दिला आणि तो मुलगा आनंदामध्ये निघून गेला. त्या तळपत्या उन्हामध्ये अनवाणी पायांनी अशी 2 मुलं आलेली बघितली. या देशाची खरी गरिबी, ज्याचं प्रत्यंतर तुम्हाला ठाई या देशात सर किती कमी गरजा आहेत हिंदुस्थानी माणसाच्या, किती कमी गरजा आहेत, त्या देखील आम्ही पुऱ्या करू शकत नाहीये. मी चाललो म्हणजे काय, मी मनामध्ये संतापाने म्हणतो की गाढवही चालून येईल, यात काय मी विशेष केलेलं नाही. मला असं म्हणायचं की सर्वांनी थोडं या गोष्टीकडे आता गंभीरपणाने बघायला पाहिजे. या सगळ्या प्रवासात तुमची काही राजकारण्यांची भेट झाली? काही राजकारणी तुमचं स्वागत करला, तुमच्या निरोपाला एखाद्या गावातल्या मुखियाशी, सरपंचाशी असं काही चर्चा झाली तुमची? सरपंचापर्यंतच पोहोचू शकतो माणूस, सामान्य माणूस. मी तुम्हाला सांगतो, कानपूरच्या पुढे मी आलो त्या काळामध्ये मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं, एक 20-25 जणांचा ग्रुप, मस्तपैकी पांढरे ड्रेस घातलेले, आणि अशा याच्यात पदयात्रा नाही होऊ शकत, आणि ते कुठेतरी फिरत होते. मला दोष नाही द्यायचा कोणाला, आलं लक्षात. पण त्यांच्या स्वागताला ठिकठिकाणी मुख्यमंत्री होते, आणि आपण पोहोचू शकत नाही ना सर. आणि माझी तशी इच्छा नाही आहे कोणाची जाऊन भेटावं. तुम्हाला सामान्य माणसाला भेटायचं होतं, तुम्हाला मंत्री संत्र्याला भेटायचं नाही, मला त्यांना भेटायचंही नव्हतं. खरं सांगतो, मला या संपूर्ण 8,000 किलोमीटर प्रवासामध्ये एकही 4 व्हीलर थांबून तिने माझी चौकशी केली आहे अशी एकही 4 व्हीलर नाही. पण सामान्य माणूस मात्र थांबला, पायी चालणारा थांबला, त्यांनी तुमच्या पाठीवर हात ठेवला, हातात हात घेतला आणि तुला काय पाहिजे विचारलं. येस. आणि सर मी तुम्हाला सांगतो, एका ठिकाणी तळपत्या उन्हामध्ये मी चालत होतो, अतिशय मी थकलेला होतो, प्रचंड त्रास होता, आणि त्या तळपत्या उन्हामध्ये चालत असताना एक मेंढपाळ बाई अशी समोर आली आणि ती म्हणाली, क्या भाई साहब क्या कर रहे हो? मतलब मैं पैदल यात्रा कर रहा हूँ. तो पैदल यात्रा कर रहे हो? तो मतलब क्यों कर रहे हो? तर मी तिला सांगितलं, शांती, मानवता, असं जसं ठिकठिकाणी ये मेरा उद्देश आहे. तर अशी छान हसली. आणि मी नेहमी बघायचो की जी माणसाशी अचानक कोणीतरी येतं, चौकशी करतं आणि भेटतं आणि मिठी मारतं आणि त्या संवेदना पोचवतं. कोणीतरी येतं रस्त्याने, मी उजव्या बाजूने चाललेलो आहे सर, गेल्या वेळेचा माझा 80% प्रवास उजव्या बाजूने ऑफ द ट्रॅफिक झाला. आणि यावेळी मी सांगतो, रुपईच्या पुढे मी आलो होतो आणि विनाकारण एक माणूस सायकलने जात होता डाव्या बाजूने, आणि तो मला सांगत होता, काही नाही, मी त्याशी बोललोही नाही, पण तो मला सांगत होता, भाई साहब आप बाएं बाजू से चलो.
म्हटलं याला काय करायचं आहे. अगोदर माझा थोडा इगो होता. म्हटलं 4000 किलोमीटर मी चालून आलो आणि हा मला सांगतो इकडनं डाव्या बाजूने चालायचं. म्हटलं समोरून वाहनं येतात ते दिसतात आपल्याला. तर तो काही थांबायला तयार नाही. पुन्हा पुढे गेला. पुन्हा म्हणाला भाई साहब बाएं बाजू से चलो खतरा नहीं है. भाई साहब बाएं बाजू से चलो. म्हटलं अरे बापरे, हा एकदा दोनदा तीनदा सांगतोय म्हणजे हा काहीतरी सांगतोय. आणि तुम्हाला खरं सांगतो या मिशनमध्ये मी ऐकायला शिकलो. आणि मी त्याने सांगितलेलं ऐकलं आणि माझा 80% प्रवास यावेळी डाव्या बाजूने झाला आणि सुरक्षित झाला. आणि त्यामुळे माझा असा दृष्टिकोन झाला की जी माणसं भेटतात ना सर, आपण जे म्हणतो ना देवदूत वगैरे वगैरे, तेच. जसा मी चंबळचा तो ब्रिज ओलांडून आलो तेव्हा मला असं म्हटलं अरे बापरे, रात्रीचा मुक्काम करायचा आहे आपल्याला आणि आता गाडी कुठेतरी सुरक्षित ठिकाणी लावायची आहे. तितका ते कसा मस्तपैकी माणूस आला बाईकवर. आणि मग मी लगेच माझ्या विनयशीलपणे त्याला विचारलं, बेटा अभी मुझे रात को रुकना है, मेरे पीछे एक गाड़ी है, मैं ऐसा एक पैदल यात्री हूँ. शांतता, मानवता, पर्यावरण, असली शिक्षा और कन्या भ्रूण हत्या रोकना ये मेरा काम है और मुझे रात को रुकना है तो सुरक्षित जगह चाहिए. साहब उधर खड़ा करो ना, हमारा जगह है ना, उधर खड़ा करो, खाना लो, पानी लो, सब कुछ लो. अगर किसी ने कुछ तकलीफ दी तो टपका देंगे, उसमें क्या है. तुम्ही चंबळमधून पण प्रवास केलात? चंबळमध्ये फार खास अनुभव आहे सर. चंबळ कशाकरता प्रसिद्ध आहे किंवा खूप प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती आहे म्हणून मी हा प्रश्न विचारला. आता चंबळमध्ये मी भानपूरमधून इथून धौलपूरमधून भानपूरमध्ये शिरत होतो. चंबळच्या आसपास मी शिरत होतो. कातर वेळ संध्याकाळची. आणि त्यावेळी मी फटाफट मला फोटो आवडतात काढायला आणि माझ्यावर संतोषही होता. तर आम्ही ते फोटो काढले आणि नंतर ते चंबळचा पूल आहे ना तो एकदम बेकार म्हणजे असा हालत होता. आपले रस्त्यावर नुसते हायवेची नावं दिली आहेत ठिकठिकाणी. मी तुम्हाला सांगतो आत्ता पण लखनौ कानपूरपर्यंत रस्ते बघाल ना अरुणाचलपासून एकदम खराब रस्ते. आता मी झटकन थोडं विषयांतर करतो असं समजून घेऊ नका, पण अरुणाचलमध्ये अतिशय वाईट अवस्था आहे रस्त्यांची. आपले कैक जवान नुसते अपघातामध्ये मरतात. ही वस्तुस्थिती आहे. मला कोणी हे बोलण्यापासून रोखू शकणार नाही, ज्याचा मीडिया देखील दखल घेतलेली नाही आजपर्यंत खास करून आणि ना राजकारण्यांनी. म्हणजे जेवढे युद्धात आपले सैनिक जातात त्यापेक्षा ते या बॉर्डरवरचे जे रस्ते आहेत किंवा शहरांअंतर्गत जे रस्ते आहेत त्या शहरांवर युद्धांपेक्षा जास्त माणसं मरतायत सर. आणि मी तुम्हाला सांगतो नको नको ते आसाममध्ये 4 लेन 6 लेन काय गरज आहे, तिथे नाही आवश्यकता. धडाधड वृक्ष तोडतायत. पण अरे अरुणाचलमध्ये आमचे जवान मरतायत निव्वळ या कारणासाठी. आणि बरोबर तिथे बायनॉक्युलरमधून मी बघितलं चीनच्या बॉर्डरवर इन्फ्रास्ट्रक्चर मस्तपैकी ब्रिज बिल्डिंग आणि सगळं काही सुंदर आहे. मी कोणाचंही नाव घेणार नाही काही नाही, पण तिथले लोक आत्मविश्वासाने सांगतात आर्मीचे लोक आणि बॉर्डर वगैरे रस्ते बनवणारं डिपार्टमेंट आहे की ही राजकीय इच्छाशक्ती पाहिजे इथे बनवण्यासाठी. फक्त इलेक्शन जिंकायचे, बाईक वाटायचे, पल्सरच्या बाईक वाटल्या जातात आणि बस, आणि पैसे वाटायचे, नुसती आश्वासनं असतात बस. तिथे एक लहान मुलाला मी विचारलं बेटा तुझे क्या चाहिए, त्यांना घर नाही, राहायला रस्ता नाही, काही शिक्षण नाही धड. सर तिथे एवढा मोठा वन्य विभाग आहे पण तुम्हाला तिथे प्राणी नाही मिळणार. कॅन यू बिलीव्ह इट. सगळे प्राणी मारून खातात. प्राणी पक्षी जे मिळेल ते खातात. अजूनपर्यंत बांबूवर राहणारी लोक आहेत, वस्त्र नाही. कॅन यू बिलीव्ह इट. हे सगळं तुम्ही डोळ्यांनी बघितलं. भारत तुम्ही डोळ्यांनी, जसं तुम्ही मॉल पाहिलेत, जसे तुम्ही उंच उंच इमारती पाहिल्यात, महानगरं पाहिलीत, तसं केवळ बांबूवर जगणारा शरीरावर एकही वस्त्र नसलेला 2 वेळच्या अन्नासाठी पक्षी आणि प्राणी मारूनच खाऊ शकणारा तोही भारतीय तुम्ही पाहिलात. नाही ना, तिथे प्राणी नाही आहे सर. एवढं मोठं वन्य जे भाग आहे तिथे पण प्राणी नाही ना, पक्षी नाही, काही नाही. फक्त तिथे मिथून आणि सुवर म्हणजे कुत्रा असे प्राणी फक्त. आणि माकड नाही तिथे. बोला आता तुम्ही चंबळची गोष्ट काढली ना तर चंबळचं पूर्ण करतो मी. चंबळला जसा मी आलो तर तो ब्रिज इतका खराब होता, त्याच्यावर मी सांगतो रस्ते खराब म्हणून माझा हा मुद्दा आला. तर रस्ते बरेच खराब आहेत. मी असं म्हणत नाही की आपण प्रगती केलीच नाही 70 वर्षात. मी असं बोटं बोलणारा माणूस नाही. 70 वर्षाच्या मानाने भारताने निश्चितपणे प्रगती केलेली आहे. इतर देश 200-200 वर्ष झालेली आहेत, त्या मानाने मी तोही भाग बघितलेला आहे. पण चंबळच्या इथे शिरताना जसा मी चंबळचा तो ब्रिज ओलांडून आलो तेव्हा मला असं म्हटलं अरे बापरे, रात्रीचा मुक्काम करायचा आहे आपल्याला आणि आता गाडी कुठेतरी सुरक्षित ठिकाणी लावायची आहे. तितका ते कसा मस्तपैकी माणूस आला बाईकवर. आणि मग मी लगेच माझ्या विनयशीलपणे त्याला विचारलं,
बेटा अभी मुझे रात को रुकना है, मेरे पीछे एक गाड़ी है, मैं ऐसा एक पैदल यात्री हूँ, शांतता, मानवता, पर्यावरण, असली शिक्षा और कन्या भ्रूण हत्या रोकना ये मेरा काम है और मुझे रात को रुकना है तो सुरक्षित जगह चाहिए। साहब उधर खड़ा करो ना, हमारा जगह है ना, उधर खड़ा करो, खाना लो, पानी लो, सब कुछ लो, अगर किसी ने कुछ तकलीफ दी तर टपका देंगे, उसमें क्या आहे. आणि सांगतो काय प्रेम आहे, हे तर एक वेगळं प्रेम. पण मी तिथे थांबलो तर तिथे 5-50 लोक जमा झाली. त्याचं नाव किल्लो सिंग, त्याची आई आली, अतिशय वृद्ध आई आली आणि तिने मला, मी माझं जिथे जिथे संधी मिळेल तिथे ते सांगितलं आणि मग तिने मला असं केलं, म्हणजे सर प्रेमाने दृष्ट काढली आणि म्हणाले मला असे असंख्य आशीर्वाद मिळाले सर. तिने सांगितलं बेटा तुम बहुत अच्छा काम करने जा रहे हो और तुम्हें सफलता मिलेगी. वाह. आणि ती बाई अशी आहे की कधीतरी तिला बोलवावं मुंबईमध्ये आणि तिचं बोलणं ऐकावं अशी ती बाई आहे. वाह. म्हणजे असे ठिकठिकाणी मिळाले. नगली पुणामध्ये शिरलो, असं जस्ट हरियाणामधून नगली पुणा दिल्लीचा भाग आहे, तिथे शिरलो तर तेव्हा रात्रीचं जसं आम्ही शिरलो, पाण्याची सोय ठिकठिकाणी बघावीच लागते. तर असंच आम्ही पाण्याची सोय बघत होतो. एक फाटक होतं लाकडी, तर त्या फाटकाच्या इथे मी आवाज केला तर समोर एक वृद्ध जोडपं बसलं होतं, शेकोटी पेटो शेगडी पेटो. आणि मग मी विचारलं भाई साहब हम अंदर आ सकते हैं क्या, क्या बात है. मतलब मैं पैदल यात्री हूँ और मुझे अभी पानी की सुविधा चाहिए बस आपकी तरफ से. हाँ हाँ जरूर आओ, अंदर आ जाओ ना. मग मी आतमध्ये गेलो. मग तिथे त्यांना त्यांच्याशी जे मिळेल ते बसलो गप्पा मारत आणि मग माझ्या स्वभावानुसार मी सगळं ओपन झालं. माझी बायको अशी आहे, माझी सून अशी आहे, मुलगा असा आहे, अमुक तमुक. आणि माझा उद्देश मी त्याला सांगितला. तिथलं त्या माणसाचं नाव होतं गुरमेल सिंग. तो फारसं बोलणारा नाही, हे नाव मला नंतर समजलं. तर तो फारसं बोलणार नाही, पण ती बाई होती ना ती भडाभडा बोलायला लागली. ती म्हणाली की ऐसा है ना मैं हम गरीब है बहुत. तिथे मंडप कॉन्ट्रॅक्टरचं सामान सगळं ठेवलेलं होतं आणि तो तिथे राखणदार म्हणून होता. मेरा बेटा भी है, लड़की भी है, लड़का भी है, लड़की है, लेकिन लड़की मेरा ख्याल रखते, मैं बहुत बीमार पड़ती हूँ तर लेकिन लड़की मेरा ख्याल रखती है. और नाती जो है ना वो हमेशा बोलती है कि दादी बड़ी होने के बाद मैं तुम्हें बहुत प्यार देने वाली है, दूर नहीं जाने का, मेरे पास ही रहने का. असं सगळं ती छानपैकी मला सांगत होती. आणि असं 2 तास आमच्या गप्पा गोष्टी छानपैकी झाल्या. गुरमेल सिंग शांत होता. पहाटेच मी गाडी तिथेच, मी पहाटे निघताना संतोषला म्हटलं संतोष माझ्यातर्फे तिला 500 रुपये दे. मी अशा ठिकाणी देवस्थान असो, मशीद असो, काही असो किंवा गरीब माणसं असो जे आपल्याला आश्रय देतात ना, 500 द्यावेत ना प्रेमाने. कुठे आज आपण हॉटेलमध्ये उतरलो असतो तरी आपण दिले असते, हो की नाही. तर त्यांना द्यावेत आपण प्रेमाने. तर ते संतोषकडे मी दिले आणि मी निघून गेलो चालायला. आणि संतोषनी तिला देण्यासाठी ते पुढे केलं. ते म्हणाले नाही नाही मैं नहीं लूँगी, मैं नहीं लूँगी. मग संतोष म्हणाला नहीं लेंगे तो भाई को बहुत बुरा लगेगा, आपको लेना ही पडेगा. आणि सांगायची गोष्ट म्हणजे 11 मेला मी पुस्तक लिहित होतो, भ्रमणगाथा एका विद्याधराची. आणि सहज म्हणून मी फोन करतो. अशा वेळी पुस्तक लिहिण्याचं माझं कसं आहे पद्धत की त्या लोकांना फोन करायचं, संवाद साधायचा जमलं तर. आणि मी गुरमेल सिंगला फोन केला तर गुरमेल सिंगचा हुंदका जोरामध्ये रडायला लागला. तो मतलब क्या हुआ गुरमेल सिंह, क्या हुआ. आपकी बहन इस दुनिया में नहीं रही सर और मैं बहुत आपका कसूरवार हूँ. वो बार बार कह रही थी कि मेरे भाई को फ़ोन लगाओ, मेरे भैया को फ़ोन लगाओ, मेरे भैया. मैं उसको बता रहा था अरे कुछ एक आदमी 2 घंटे हमारे पास आता है और उसको भैया भैया करके क्या करने का है. और मैंने आपको फ़ोन नहीं किया. होली के पहले दिन ही वो गुजर गई.